नमस्कार, मी साक्षी रेसिपी शूटसाठी किचनचा छोटासा सेटअप करते आणि हा सेटअप रूम लागत असलेल्या गॅलरीमध्ये करते। पावसामुळे या गॅलरीला शेवाळ धरलेली होती, त्यामुळे पाणी मारून अर्धा तास ही शेवाळ उमळण्यासाठी मी ठेवली होती आणि नंतर तारेच्या घासणीने घासून घेतलेली आहे। पाण्याने धुवून घेतली। गॅलरी एकदम चक्काचक झाली आहे। सुकल्यानंतर मी यावरती काव देऊन घेतलेली आहे, काव मारून घेतलेली आहे। काव मात्र मी चांगल्यातली आणलेली आहे, कारण ते दादा मला म्हणाले साधीवाली जी पाणी मिक्स करून मारायची काव असते ना, ती जर तू मारलीस तर बसल्यानंतर ती कपड्यांना लागते, म्हणून मी ही चांगल्यातली काव मारलेली आहे। पुढचं सगळं काम आहे ना माझ्या दोन्ही मुलींनी केलेलं आहे। मी फक्त या गोष्टीचा श्री गणेशच केलेला आहे आणि श्रावणीने ती कावेचा रंग सुकल्यानंतर मस्त वारली पेंटिंग काढलेलं आहे। श्रावणी मला म्हणाली, मम्मी काही तू काळजी करू नको, यावरती मी छान तुला वारली पेंटिंग काढून देते आणि तेच ती काम मनापासून करते। खूप सुंदर असं हे रेखाटलेलं आहे। मोठी काम ताई काम करते म्हटल्यावर बारकी काय गप्प बसते। तिने पण दुसऱ्या भिंतीवरती वारली पेंटिंग काढायला सुरुवात केली आणि बरोबर चुलीजवळ श्रावणी म्हणाली की मस्त असा निसर्गाचा देखावा मी इथे रेखाटते आणि जोपर्यंत दीदीचं काम चालू आहे ना तोपर्यंत बारकीचं काम सुद्धा सुरूच आहे आणि हे पेंटिंग आता पूर्ण व्हायला आलेलं आहे। किती सुंदर असं हे पेंटिंग श्रावणीने रेखाटलेलं आहे। हा संपूर्ण व्हिडिओ आहे ना तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। मोठा ब्लॉग याचा आलेलाच आहे सविस्तरमध्ये, तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा। आणि या ब्लॉगसोबतच मी तुमच्यासोबत गप्पासुद्धा मारलेल्या आहेत ज्या खूप स्पेशल आहेत, तेव्हा नक्की बघा।